अरे कमाल आहे, आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आणि आज श्रीपती गेलाय कुठे? मला काल सांगितलं, नान्या तू सगळ्यात आधी हजर पाहिजेस. मी हजर आणि हा मात्र गायब. भाऊजी ते माझ्यासाठी कुडी आणायला गेलेत सराफाच्या दुकानात. असं होय. नाना जरा इकडे येता. श्रीपती चला त्याला आत घ्या. तिकडे घ्या. श्रीपती 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 काय झालं? काय झालं याला? याला काय झालं? रस्ता क्रॉस करताना टेम्पोनं धडक दिली असनी, जागच्या जागी ठार झालं. काय? अरे माझ्या दोस्त मला सोडून कुठे गेला? मालक मालक काय केलं साहेब? मालक कुठे गेला साहेब? मालक रडून घ्या. हे आश्वास आवरून ठेवू नका. आतल्या आत गुदमरून चाल वहिनी, रडून घ्या. आई बोल ना, आई बोल ना, आई बाबाला काय झालं? आई बहिणी, श्रीपतीने तुझ्यासाठी काय आणलंय ते बघ. वहिनी असलं तरी रडा, वहिनी असलं तरी रडा. अरे वेडावे का योगायोग असतो बघ. उद्या आपल्या लग्नाचा 10वा वाढदिवस म्हणून तुझ्यासाठी मोत्यांच्या पुड्यांची ऑर्डर सुद्धा देऊन आलोय मी. उद्या तुझ्या हातात मिळतील सुद्धा त्या. वहिनी साहेब काय चालवलंय सा तुम्ही? साहेब गेल्या धरणं बघतोय मी, तुम्ही नीट जेवत खात नाही सा. काय झालं त्यात? असेच काही दिवस गेले की एका दिवशी मीही मरून जाईल. काय बोलताय साहेब? वहिनी साहेब महात्मा आता जगायचं कशासाठी, कोणासाठी? अरुण आणि नितीनसाठी. त्या दोघांनी आता तुमच्या बिगार कोण आहे? त्या दोघांनी बी आई बाची माया आता तुम्हीच लावायला पाहिजे. आज रातच्याला जर तुम्ही 2 घास खाल्ला नाही सा तर मी बी अन्नाला शिवणार नाही. आता 2 घास खायचे ते डोळ्यातल्या पाण्याबरोबर.
वहिनी, आत्ताच मी इन्शुरन्स कंपनीत जाऊन आलो. श्रीपतीनं या घरासाठी कर्ज काढलं होतं, म्हणून थोडेच पैसे शिल्लक आहेत आणि तेही मिळायला अवकाश आहे. तीच गोष्ट फंडाची. पण तुम्ही काळजी करू नका वहिनी, मी आहे तुमच्या पाठीशी. हा हा वहिनी, नाही, धीरानं वागा वहिनी. अहो 2 मुलं आहेत तुमच्या पदरात. भाऊजी, हे पा वहिनी, काही लागलं सवरलं तर निसंकोचपणे मला सांगा. हं? येऊ मी आता. अरे तुम्हाला इतकं चिडायला काय झालं? काय होणार? गुरुजींनी सांगितलं उद्यापर्यंत 3 महिन्याची फी आणून दिली नाही तर वर्गात बसू देणार नाही. एवढंच ना? हे बघा, उद्या शाळेत जाताना तुम्हाला फीचे पैसे मिळतील. जा तुम्ही, हात पाय धुवून घ्या, शुभं करोती म्हणा. हे एवढ्यात येतीलच ऑफिस. आई, आम्हाला फीचे पैसे नकोत. आम्ही उद्यापासून शाळेत जाणार नाही. असं नाही बोलायचं वेड्यासारखं. तुमच्या वडिलांचं स्वप्न होतं, तुला डॉक्टर करायचं, तुला इंजिनियर करायचा. मी पुरं करीन ते कुठल्याही परिस्थितीत. मला या कुड्यांवर पैसे हवेत. देतो ना, तुमच्यासाठी मुद्दाम केल्या होत्या श्रीपतरावांनी, पण असं व्हायला नको होतं. देव सुद्धा किती निष्ठुर आहे पहा. चांगली चांगली माणसं घेऊन जातो. आजकाल राजकारणात काही कमी माणसे घेऊन जाण्याच्या लायकीची, पण त्यांना नेत नाही. तुम्ही कुठे घेऊन आला नसता तरी सुद्धा मी पैसे दिले असते तुम्हाला. नको, ठेवा त्या कुड्या आणि त्याच्यावर जे काही पैसे देता येतील तेवढे द्या. 500 रुपये देऊ? चालते. हा, घ्या. येते. बर. महात्मा, महात्मा, जरा बाहेर या बरं. जी महात्मा, जी. हा तुमचा पगार 2 महिन्याचा. एक या महिन्याचा आणि एक नोटिशीचा. या महिन्याचा आणि नोटिशीचा म्हणजे? होय महात्मा, इतकी वर्ष तुम्ही इमाने इतबारे नोकरी केली, पण यापुढे नियमित पगार देण्या इतकी माझी परिस्थिती राहिली नाही. तेव्हा तुम्ही दुसरीकडे कुठेतरी नोकरी बघा. काय बोलताय साहेब वहिनीसा? आज पातूर या घरचं अन्न खाल्लं मी, आणि आता तुमच्या वाईट परिस्थितीत तुम्हासनी आणि मुलासनी सोडून जाऊन? नाही नाही, तुम्ही द्याल ते शिळं पाकं खाईन, पगार बी नका मला, पण पुन्हा असं बोलू नका. कोण आहे माझं या दुनियेत? मी तुमच्या सासऱ्याच्या जागी, नाहीतर धर्माचा भाऊ समजा मला, पण मला या घरात जायला सांगू नका सा वहिनीसा. महात्मा, मला कल्पना नव्हती रक्ताच्या नात्यापेक्षा ही नाती मोठी असतात. आता तुमच्याशिवाय दुसरा आहे कोण आम्हाला? तुम्ही मुलांना सांभाळा. उद्यापासून मीही नोकरी पाहणार आहे.